शिंदे हेच महायुतीचे कल्याणचे उमेदवार असणार आहेत लोकसभेसाठीचे आणि ही मोठी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। कल्याणमधल्या जागेवरून स्थानिक भाजप कार्यकर्ते आणि सेनेमध्ये वाद होता। श्रीकांत शिंदे यांना भाजपाने विरोध केला होता आणि फडणवीसांनी मात्र आज अचानक अशा पद्धतीने ही घोषणा केलेली आहे श्रीकांत शिंदे यांच्या नावाची आणि त्याच्यामुळे या वादावर पडदा पडलाय का असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। प्रत्यक्ष आता जेव्हा फडणवीसांनी नावाची घोषणा केल्यानंतर भाजप कार्यकर्ते त्याला कसा प्रतिसाद देतात हे पाहावं लागेल। भारतीय जनता पक्षाकडनं विरोध नाही। श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत, ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत। भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेंना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, रासपा आमची जी एक बृहद युती आहे ही युती त्या ठिकाणून त्यांना निवडून आणेल हा मी विश्वास करतो। देवेंद्रजींनी घोषणा केली याचा अर्थ महायुतीचा उमेदवार आता श्रीकांत शिंदेजीच असतील आणि त्यांचा विजय प्रचंड मताधिक्याने होईल याबद्दल माझ्या मनामध्ये बिलकुल शंका नाही। भाजपचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागतील आणि हा विजय सुकर करतील। नाही, हे अत्यंत योग्य आहे आणि बरोबरच आहे, कारण या बाबतीत फार अगोदरपासूनच महायुतीमध्ये चर्चा सुरू होत्या आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं जे काम त्या कल्याण मतदारसंघामध्ये आहे ते काम सगळ्यांनी पाहिलेलं आहे। आता मध्यंतरी जो आमदार गणपतराव गायकवाड यांच्या बाबतीतला जो प्रसंग घडला त्यामुळे काही अंशी नाराजी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये असणं होती त्याच्यामध्ये, परंतु माननीय फडणवीस साहेबांनी ती नाराजी देखील दूर केलेली आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय श्रीकांत शिंदे साहेब 10 वर्ष त्या लोकसभेचं प्रतिनिधित्व करतायत आणि त्या संपूर्ण मतदारसंघामध्ये तो मतदारसंघ शहर आणि ग्रामीण असा टच असणारा मतदारसंघ आहे। संपूर्ण मतदारसंघामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची काम असेल, रोडची कनेक्टिव्हिटी असेल, लोकांचे हॉस्पिटल्स असेल, वेगवेगळ्या प्रकारे त्या संपूर्ण मतदारसंघाचा विकास त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांची उमेदवारी ही फक्त अनौपचारिकता बाकी होती। ते उमेदवारी शिवसेनेकडनं उमेदवारी करणार त्यात काही कोकणाला संशय असण्याचं काही कारण नव्हतं। तर महायुतीचा कल्याण लोकसभेचा तिढा सुटला असला तरी आणखी काही जागांवरून महायुतीमध्ये काहीसा वाद आहे, ते नेमकं कुठे आहे बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। नाशिकची जागा आहे जिथला तिढा अजून सुटायचा बाकी आहे। महायुतीमध्ये लोकसभेच्या काही जागांचा तिढा अजूनही कायम आहे, ज्याच्यामध्ये नाशिक मतदारसंघ आहे। दुसरा मतदारसंघ आहे संभाजीनगर। या ठिकाणाहून सुद्धा अजूनही महायुतीचा उमेदवार ठरला नाहीये, अधिकृत घोषणा होणं अजूनही बाकी आहे। त्याचबरोबर ठाणे लोकसभेचा सुद्धा वाद अजूनही आहे, त्याच्यामुळे तिथे सुद्धा नेमका महायुतीचा कुठला उमेदवार दिला जातोय हे पाहावं लागेल। हा वाद सुद्धा सुटणं अजून बाकी आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा सुद्धा अजूनही कायम आहे। महायुतीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी सुद्धा कुठला अधिकृत उमेदवार असेल याची घोषणा होणं अजूनही बाकी आहे। या जागेचा तिढा सुद्धा कायम आहे। त्याचबरोबर पालघरची जागेचे सुद्धा अजूनही गणितं सुटायची आहेत महायुतीमध्ये, या जागेचा वाद सुद्धा अजूनही कायम आहे। तर शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी या सगळ्या जागांचा तिढा आणि कल्याण संदर्भात श्रीकांत शिंदेंच्या नावाची झालेली घोषणा या संदर्भात नेमकं काय म्हटलंय बघूया। देशातल्या काही खासदारांमध्ये, लोकप्रतिनिधींमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे संसद रत्न पुरस्कार मिळालेले आणि त्याहीपेक्षा आपली नाळ लोकांपर्यंत जोडलेले, स्वतःच्या आजोबांचं आणि वडिलांचं नाव न सांगता स्वतःच्या कामाचा ठसा उमटवणारे भरघोस मताने निवडून येतील। जास्तीत जास्त कामाच्या जोरावर त्यांनी जे काम केले त्याच्या जोरावर ते निवडून येतील। त्यांना आजोबांचं नाव, बाकीच्या जागा ज्या आमच्या नाशिक असेल, रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल, याचे निर्णय लवकरात लवकर होतील। चर्चा चालू आहेत। आम्ही दोन्ही जागांवर, नाशिक आणि रत्नागिरी सिंधुदुर्गवर क्लेम आपल्या पक्षाचा आहे। कार्यकर्त्यांनी जी कामं केलीत, पदाधिकारी आहेत, त्यांचं म्हणणं आहे की आपलाच खासदार तिकडनं यावा। शिवसेनेचा तिकडे ठसा जो आहे, काम चालू आहेत, त्या पद्धतीने आम्हाला तिकडची उमेदवारी मिळावी।
तर या सगळ्या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया. प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्याशी जोडले गेलेत. पंकज, फडणवीसांकडून जरी या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला असला तरी भाजपचे जे स्थानिक कार्यकर्ते आहेत, जे आधीपासूनच आग्रही आहेत श्रीकांत शिंदेंना उमेदवारी देण्याला प्रचंड विरोध करत होते, ते या सगळ्याला प्रतिसाद देणार का? रिद्धी, हाच एक मुद्दा महत्त्वाचा आहे आणि कदाचित याच मुद्द्यावरती उत्तर हेच आहे की देवेंद्र फडणवीसांनी श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असतील आणि त्याला सगळे मिळून मदत करून निवडून आणू हे त्यांचं विधान किंवा ही घोषणा त्यांनी का केली. शिंदे समोर असताना फडणवीसांनी त्यांच्या मुलाची नावाची घोषणा का केली, हा एक प्रश्न निर्माण होतो. त्याचं उत्तर हे तू विचारलेल्या प्रश्नांमध्येच दडलेलं आहे की कार्यकर्ते मदत करणार का, हा एक मोठा प्रश्न आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये 2 ते 3 बैठका श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळू नये याच्यासाठी भाजपच्या नेत्यांचा झाल्या. संघाच्या काही नेत्यांनाही त्याच्यामधनं पत्र दिली गेली, दिल्लीला काही जे आहे ती विनंती केली गेली. पण असं असताना श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली. त्याचं कारण एक होतं की कार्यकर्त्यांमध्ये एक मेसेज जो आहे तो नेत्यांच्या माध्यमातून दिला गेला की जर का कल्याणला आपण जर का भाजपानं एकनाथ शिंदे यांचा मुलगा जे 2 टर्म खासदार आहेत श्रीकांत शिंदे यांना जर का मदत केली नाही तर भाजपाच्या अनेक उमेदवारांच्या बाबतीत राज्यामध्ये इतर ठिकाणी अशा गोष्टी घडू शकतात. कुठेतरी हा जो एकमेकांच्या विषयीची नाराजी आहे ती मदत न करण्यामध्ये कुठेतरी जे आहे ती समोर येऊ शकतं. कारण श्रीकांत शिंदे शेवटी हा त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय होता. एकनाथ शिंदे यांचा मुलगा म्हणून तो एक भावनिक विषय होता. कुठेतरी या सगळ्याची सांगड घालायची होती म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. आता राहिला प्रश्न, ते मदत करणार का. डोंबिवली असेल, कल्याण असेल, या भागामध्ये अनेक असे पट्टे आहेत जिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम जे आहे ते मोठ्या प्रमाणात चालू असतं. भाजपची आणि त्या पक्षाची पकड तिथे आहे. असं असताना एकनाथ शिंदे यांच्या मुलाला म्हणजे श्रीकांत शिंदे यांना समर्थन दिलं, कार्यकर्ते मदत करणार अगदी. आणि कदाचित हे समर्थन श्रीकांत शिंदेंना मिळावं म्हणूनच कदाचित फडणवीसांनी थेट या गोष्टीची घोषणा केलेली असू शकते. धन्यवाद पंकज, ही सगळी सविस्तर माहिती आम्हाला दिलीत यासाठी.